9चा टाइम चुकलाय तरी पण तू खास भरपेट का व्हावा, लाजू नको. सुंदर असा घास माझ्या पोटात जाता ना. अप्रतिम अप्रतिम. कसे भावा? एक नंबर. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा विशेष कार्यक्रम म्हणजे प्लस चिकनची पार्टी. आणि हा अनिकेत भाऊ आपलं मटण साफ करताना, चिकन साफ करताना. तर सामान आलेलं आहे इथे बासमती राईस, मसाले आणि मेन राहिलं ते म्हणजे आपले टॅमॅटो आणि तेल ते आणायला गेलेत. आणि कांदे जे लागणार आहे अजून साहित्य ते आणायला गेलेत आपले फंटर लोक. आणि आज गावी छोटीशी पार्टी अशीच की भरपूर दिवस काय आपण खाल्लं नाही म्हणून. तर हे चिकन साफ करतोय आणि याच्यामध्ये टाकतोय बारीक करून. तर पुढे इथं आपली जी होणार पार्टी तयारी ही चूल इकडे. तर थोडा वेळ चालूच होईल. चला आता तुम्ही सोबत असेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एवढंच सांगेन. गिरामात सोने काय हो. चिकन धुवून जायला अशा प्रकारे आपलं. आता मॅरिनेट करू, थोडाफार मसाले बिसाले टाकू. हे मसाले जे आणले ते राजू दादा आमचं तर फुल कांदा बिंदा कापतोय. मटण मॅरिनेट केलं आहे फुल, तेल बिल, जिंजरची पेस्ट. आणि इथं पाणी तापते आपल्या बासमती राईससाठी. तर थोड्या वेळात आपलं होईल सुरुवात एक प्रकारे. हे पटाट काप, कांदा द्यायचं. 9 वाजलेत, जायचं आपल्याला खाऊन पिऊन घरी. हा भांडी बिंडी घासणार. ह्याला पूर्ण याला एक सेपरेट फ्रेम दिले आम्ही, कारण की सगळं हाच कामं करणार आहे इकडे. मग ह्याला फ्रेम द्यावी लागते एक प्रकारे. आता इथं पाणी लवकर तापण्यासाठी मोठंसं ताट ठेवलंय. चूल कशी भन्नाट पेटतात, एवढी आग बघा. बेबू आता फुल टॅमॅटो कापतोय. आणि राजू गेला आता काहीतरी आणायला झारा. पाणी बघा तापले आपण अशा प्रकारे. थोडं आज उकळी नाही आले, उकळी येईल तेव्हा आपण ते कुठे रे स्टार बीट आणले का मसाला, खडा मसाला कुठे प्लास्टिक खालते. खडा मसाला पाण्यात टाकायचा बाबू. फाड ते फाड. कुठलं का हे टाक. हा सगळं टाक जे आहे तेवढं. बासमती राईस साठी सगळं टाकलेलं आहे. लिंबू काप आणि त्यात टाक. लिंबू एक पिळ. याचे पण पिलं लागेल ना, त्याच्यात नाही मटणात गरज तर नाही. राईस असा प्रकारे टाकलेला आहे आपला बासमती. आणि थोड्या वेळात तयार होईल. त्याने वाट बघतात सगळेजण उभे राहून कधी तयार होते. हा बघा याचा 9चा टायमिंग आहे जेवायचा. आज 12 वाजणार. 12 आज 12 वाजणार. आणि फुल आतुरतेने भाटा चिकनला सुरुवात. राईस काढला आम्ही. आपला बासमती राईस मस्त कांदा आणि टमाटर भाजून घेतो आमचा राजू दादा. राजू दादा फुल उत्साहीमध्ये फुल जेवढी दाखवत. फक्त उपाशी पूर्ण नको लावून दे, पलटी नाही झाला पाहिजे वाज. आणि आता 9चा टाइम आहे, कधी सांगते मला 9चा टाइम आहे, लवकर करा लवकर करा. पण करूया. आणि आमचा मेन आचार्य आजचा राजू आहे. आम्ही सगळे खायला आहोत. गरम मसाला वत सगळं मी तर बोलतो. लाल तिखट किती टाकला का त्याच्यामध्ये अजून? 2-3 चमच. हळद नको टाकू आता मी तर बोलतो. हळद टाकला का? मोबाईल लाईट चालू मला हलत चालली लागती काय करायची पण नाही. दासव नको आद्या. तर हे तिकीट कसं माहिती नाही एकदा आपल्याला. शाना पण नाहीच. हळद जास्त नको टाका.
हे मटन मसाल्याचं एक राहिलंय ते पुढे टाक. आम्ही आणलंय चिकन पण त्यासाठी आणलंय मटन मसाल्याचा पॉकेट. आणि हा वरतो मटन मसाला आहे आपला फाडलाय पण भारी. दोन आचारी एकत्र म्हणून काय म्हणतात काय माहिती. हा आमचा आचारी. तू आता नीट फोड ना ते खालती ना जाते वरती लागते टोपालाच. हॅलो हॅलो आश्चर्य बेकार आहे यार. पली केवढी बघती टाकून दूर लागतो तोंडावर रपा. आता मोठं फाड ना तू एवढूच हे फाडलंय तोंड आणि टाकतोय आणि हलव हलव हलव. हे चिकन टाकायचं चल थोडं टाकायचं एकदम हलकं पाणी टाक एकदम हलकं. बस 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 चिकन टाक आणि घे मारून. हे चिकन टाक बेबू. हा चालेल चालेल. आणि आपलं चिकन येते मॅरिनेट केलं हलकं टाक नीट टाक. ये बाबा ये टोप आता एखादं धर एखादं टोप धर राजू. फडका घे आणि एखादं टोप धर. हा बाई इथला फडका दे. फडका होता इथेच होता कुठेतरी. हा नाही तो वाईट फडका होता. थांब आद्या आद्या पहिला सुक होऊन दे पहिलं नंतर टाका पाणी. जरा तेल सुटलं ना नंतर मग ते टाका. बिर्याणीचा काय राजू हे असं पुन्हा ग्रेव्ही मध्ये बनवतात आणि ग्रेव्ही वरती. नाही बिर्याणी बनवायची काय बोल फक्त काय आता भात पलटी मारायचा आणि दम द्यायचा. स्ट्रॉंग आहे नको नको नको. हो कर ना जरा. हे मटन चांगला शिजून द्या बाकी काय शिजायचं आलेलं आहे. इथे बसा बसा मला नाणी कसा आहे माझ्या आमचा. मी काम चोर बस. लाकडावर सगळं भागवाय बघ. मगाशी आग जास्त नको होती मी शिजत का होता. ही पली कुठे होती मला हे त्याचा काय हे नको चुरा. बास बास झाला बास 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 आहे बास जास्त नाही उडवलं. जसं हलका जसं पसरवून ठेव सगळीकडं. तुम्ही फक्त आग लावता तेवढी उखळताना मी व्हिडिओ काढतो. तुम्ही आगी लावा. बेबू आमचा बेबू नुसार कसा बघा चूल. बेबू आमचा चूल पेटवतो जोरात का लवकर शिजून दे. त्याचा 9चा टाइम चुकलाय. भावनो आमच्या मित्रांना बेबू घरी जा जेवून याचा म्हणजे उपवास सोडून ये फक्त बस बाकी काय करू नको. आणि हा सांगलीवरनं आलाय खाण्यासाठी स्पेशल. पाणी कमी आहे का ना हे मोजण्याचं आमचं यंत्र आहे बघा. ही पळी आहे राजू काय यायचं नक्की. पाणी एवढंच आहे. हा अंदाज आहे भावाचा आमचा. म्हणजे पाणी किती आहे हे तुम्हाला मोजायचं असेल तर खाली टोपापर्यंत पै टेकवायचे मग तुम्हाला समजेल की आपल्या चिकन मध्ये पाणी किती आहे. म्हणजे फूट टेपणी नाही मोजला. हलकी हलकी ना तिकडची दाबची तिकडची वर प्रेमाने करा रे. बिचाराला आपण हे केलंय मारलंय आणि टोपात टाकलंय. किती फूट पाणी पाणी मोजायचं यंत्र ते भारी होतं. आणि चिकन आमचं रेडी झालंय आता चुलीवरनं उतरलंय. शेकोटीची पण होईल सोय. आणि आमचे मित्रमंडळी आमचे सगळे भाऊ बंधू सगळे आलेले आहेत एक प्रकारे खाण्यासाठी. आणि 2 भाकऱ्या आलेल्या आहेत कुठून तरी रावच्या घरातून आल्या 2 भाकऱ्या. अरे इथं आहे. आणि आमचा बासमती राईस सुद्धा आहे. अंबानीच्या घरात जन्म आलेली पोरं यांना बासमती हवं साधा राईस चालत नाही. आमचं पल्ली तो आता बेबू भाई बेबूला बोलवा. कांदा वाटप होऊन जाऊ दे. सगळं वाटप बोलतात वाटप करा आता. जोराशी भूक लागली आणि हा मटणाचा वास एकदम झणकेदार येता ना. आणि आचार्य आमचा वाढतोय आणि आमच्या पुढ्यात लागलाय 1/4 भाकरीचा तुकडा.
बासमती राईस, कांदा बिंदा आलाय आणि आमचं चिकन. हा आह, दोन पहिले वाढ सगळ्यांना पहिल्या. काय गोदा खाशील. जा पुढे घे पत्रावली, हे सांडू नको. मी आता तुम्हाला रिव्ह्यू देतो हा. हा बाय, रिव्ह्यू द्या, सगळं द्या, कसं झालंय बघा. मस्त झाला. टेस्ट तर एक नंबर बोलतात सगळेजण. बघूया आता. बेबो दे तिकडे, ये देतो ना. बेबोन तुला घे आणि बस तू. ते पाय दे बेबूला. पाय मी खाणार आहे. काय वा. तू का आणि आता आपण पण सुरुवात करूया. बघूया पहिला घास खाऊन कसा वाटतं. सोडूया. उपास सोडूया सकाळपासूनचा. एका साईडला देखील आपला सुंदर असा घास माझ्या पोटात जाता ना. अप्रतिम अप्रतिम. कसे भावा. एक नंबर. आणि ही रानामाळातली छोटीशी पार्टी आमची आजची इथं संपन्न होते. आणि चिकन बघा आमचं. बघा, स्वाद घ्या, आस्वाद घ्या. आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आपल्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि बेबू आमचा 9चा टाइम चुकलाय तरी पण तू खाच भरपेट का व्हावा, लाजू नको.